मी त्याच्याबरोबर परत कधी काम करणार नाही हे मी ठाम केलंय माझ्या मनाशी. तो फार मोठा कलाकार आहे पण त्याच्याकडनं मला राजकारणाची खूप त्रास झाला, माझा वैयक्तिक त्रास झाला, माझ्या कुटुंबाला पण त्रास झाला. मला इनोसंटली प्रामाणिकपणे काम करायचंय त्यामुळे मी त्याच्याबरोबर काम करणार नाही यापुढे, एवढं मी कानाला कळालं. बाहेरचं जग खूप स्वार्थी, व्यवहारी आणि प्रत्येक जण त्यांच्यामध्ये कार्यामध्ये मग्न आहे. जेव्हा जेव्हा माझ्या कठीण प्रसंग आले, जेव्हा जेव्हा माझी नोकरी सुटली म्हणा किंवा काही वाईट घडलं तर मला पहिला आधार दिलाय तो माझ्या वडिलांनी. म्हणजे तुला सांगतो मी की मी नोकरी करायचो, सगळं करायचो वगैरे, म्हणजे या क्षेत्रामध्येच मी पैसे कमवत असतो, पण ते फक्त मी उभा राहिलो माझ्या वडिलांमुळे, कारण त्यांचं पाठबळ मला होतं. त्यामुळे ते खूप महान होतं. माझे आई वडील, माझी आई लवकर गेली तर तिचाही सहवास मला जास्त लाभला नाही, कारण ती 53 वर्षाची असताना गेली. जेव्हा कुठे आम्ही तारुण्यात सोडून कुठेतरी यश मिळायला लागलं होतं ते माझ्या आईला बघता आलं नाही. एखादी कुठेतरी इंडिया भारत जिंकतो, आपल्याला आनंद, पण बाजूला इतक्या वाईट गोष्टी घडतात, रेप म्हणा किंवा खून म्हणा किंवा अशा खूप खूप गोष्टी घडतायत. लोकांना आश्चर्य वाटेल की जे लोक देवाला मानत नाहीत त्यांना ते पटत नाही, पण अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत की मी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलोय. मला नाटकाला वेळोवेळ पोचायचं असतं की मला 100% खात्री आहे की तिथे मी नाहीच पोचू शकत त्या वेळेत, पण मी जेव्हा देवाचं नामस्मरण केलं की देवाचा धावा केला, म्हणजे स्वामींचा धावा केला, तर अचानक असं होतं की कोणतरी माणूस, पोलीस म्हणा, ट्रॅफिक पोलीस म्हणा, तो साईडला काहीतरी ट्रॅफिक वळवतो आणि ती लाईन मोकळी होते आणि ती लाईन सुरू होते ज्या लाईन मी असतो, आणि मी पटापट 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 जाऊन थिएटरमध्ये बरोबर वेळेत पोचलेलो आहे. असा प्रसंग मी एकदा नाही अनेक वेळा आलेला आहे. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मीडिया टॉक मराठीवर सखा माझा पांडुरंग नावाची मालिका आपल्या सगळ्यांच्या भेटीला सण मराठीवर येते आणि त्या निमित्ताने माझ्यासोबत अभिनेते सुनील सर आहेत. सगळा सर कसे आहात? मी खूप छान, नेहमीप्रमाणे. आम्ही सुद्धा खूप मस्त आहोत. याचं कारण असं आहे की खूप पहिल्यांदा असा योग जोडून आलाय की संत सखूंच्या मंदिरात यायला मिळालंय, आणि खरं सांगायचं म्हणजे प्रामाणिकपणे तर माहितही नव्हतं की असं मंदिर आहे, मलाही माहित नव्हतं, आणि पहिल्यांदा यायला मिळालं. तर तुमचा अनुभव कसा आहे? मला एक वेगळंच इथे एनर्जी मिळाली, एक थोडस काय म्हणतात त्याला ना, सकारात्मक ऊर्जा मिळते ना, आणि आपण थोडस ना भक्तीत रमलो ना तर आपल्याला खूप बरं वाटतं. बाहेरचं जग खूप स्वार्थी, व्यवहारी आणि प्रत्येक जण त्यांच्यामध्ये कार्यामध्ये मग्न आहे, आणि वाईट गोष्टी बऱ्याच घडताना दिसत आहेत, चांगल्या गोष्टी खूप कमी प्रमाणात घडताना दिसतात. एखादी कुठेतरी इंडिया भारत जिंकतो, आपल्याला आनंद, पण बाजूला इतक्या वाईट गोष्टी घडतात, रेप म्हणा किंवा खून म्हणा किंवा अशा खूप खूप गोष्टी घडतायत. लोकही पण वैतागलेले आहेत किंवा त्यांना पण खूप त्रास होतो बाहेरच्या गोष्टींकडे बघून, पण त्याच्यातून बाहेर पडून अशा मंदिरामध्ये किंवा भक्ती मार्गाला लागणं आणि भक्तीचं महत्व लोकांना कळावं, आणि त्याचा खूप फायदा झाला मला या मंदिरात आल्यानंतर. थोडीशी आपली संत परंपरा ही खूप मोठी आहे की आपण जितकं त्यामध्ये जाऊ, जितके आपले संत आहेत त्यांचं वाचन आपण जितकं करू तितकं आपल्याला खूप आनंद मिळत जाईल, आणि समाजामध्ये खूप बदल घडेल की जो प्रत्येक संतांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, संतांनी करून दाखवलेला आहे, तो आता करण्याची गरज आहे. खरं म्हणजे कोणतरी संत यावा आणि लोकांना भक्ती मार्ग शिकवावा अशी माझी इच्छा आहे. तर संत सखूंची अविट भक्ती गाथा आपण या मालिकेच्या माध्यमातून पाहणार आहोत, आणि त्या निमित्ताने त्यांच्या मंदिरात जिथे त्यांचं समाधी स्थळ आहे, जिथे त्या नांदल्या आहेत, त्यांचा संसार जिथे झाला आणि जिथे विठुराया आलाय, तर अशी पावनभूमी आहे. आणि आपण किती भाग्यशाली वाटतं की आपण कामाच्या निमित्ताने या ठिकाणी आपलं पाऊल लागलं. खरं काय माहितीये का, इथे सखूबाई राहिली आहे, तिचा वाडा आहे इथे. 2 महिने विठ्ठल पांडुरंग राहून गेला इकडे, असं मला मंदिरातल्या त्या व्यवस्थापकाने, त्या अध्यक्षाने आम्हाला सांगितलं. आणि अशा पावन ठिकाणी आपण येणं, कारण काय असतं की ह्या लोकांमध्ये ना आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये ईश्वराचा वास असतो, पण ह्या लोकांमध्ये जास्त वास असतो, जास्त देणगी असते, कारण जास्त प्रेम असतं त्यांच्यावर, कारण ते पूर्णपणे परमेश्वराला, त्या पांडुरंगाला म्हणा किंवा जो कोणी देव आहे त्याला त्यांनी वाहून घेतलेलं असतं. त्याची सगळी शक्ती, त्याचं सगळं प्रेम हे त्यांना मिळालेलं असतं, आणि
आणि त्यांना एक वेगळी ऊर्जा म्हणा किंवा वेगळे त्यांच्यामध्ये बदल घडत असतात, जे लोकांना ते त्याचा फायदा करून देतात. संतांकडनं त्यांच्या वाणीद्वारे किंवा संत वाङ्मयातून लोकांना तो प्रसार होत असतो, त्यांच्या विचारांचा प्रसार होत असतो. त्यामुळे त्याचा अनुभव आपल्याला इकडे येणं किंवा त्यांच्या सान्निध्यात असणं हे खूप आपल्या मनाला आधार देणारी गोष्ट आहे त्याच्या जगामध्ये. बरं, प्रेक्षकांसाठी म्हणून सांगते की आम्हाला मालिकेचा भाग हा आधीच दाखवला गेलाय आणि त्यामुळे या मालिकेमध्ये तुम्ही काय पात्र साकारताय, कशा प्रकारची भूमिका असणार आहे याची एक छोटीशी झलक आम्हाला पाहायला मिळाली आणि कळलंय की तुम्ही निगेटिव्ह शेडमध्ये आहात आणि तुम्ही प्रचंड उन्माद माजवणारी व्यक्ती त्यामध्ये साकारताय. तर असा करारी माणूस की जो एखाद्या लहान मुलीवरती सुद्धा दया दाखवत नाही, असा एखादा माणूस साकारणं खरं तर खूप कठीण आहे. कारण की समोरून प्रेक्षकांनाही तितकाच राग येऊ शकतो. कारण प्रेक्षक म्हणून आपल्याला कितीही टेक्निकल गोष्टी माहिती असल्या, खोटं आहे हे माहित असलं तरी सुद्धा आतला एक माणूस असतो ज्याला कुठेतरी वाईट वाटतं किंवा ते बघवत नाही की एवढा माणूस छडीने कसा काय मारू शकतो. किंवा कारण मला प्रेक्षकांना खूप आपला प्रेक्षक, आपला जो मालिकेचा म्हणा चित्रपटाचा म्हणा प्रेक्षक वर्ग हा खूप हुशार आहे. त्यांच्या समोर तुम्ही चांगलं सादर केलं तर त्यांना आवडतच. त्यांच्यामध्ये तुमची भेसळ असेल किंवा त्यांच्यामध्ये खोटेपणा असेल तर त्यांना आवडत नाही आणि ते फेकून देतात. पण ह्या मालिकेमध्ये असं आहे की खूप खरेपणाने केलेली ही मालिका आहे. त्याच्यामध्ये मला खरंच त्यांचं कौतुक, म्हणजे संगीतचं कौतुक आहे, त्या मराठीचं कौतुक वाटतं की अशा प्रकारे लोकांसमोर सादर होणं आणि लोकांच्या विचारामध्ये आणि काहीतरी समाज परिवर्तन घडवण्याचा प्रयत्न करणं हा प्रत्येकाने केलाच पाहिजे. त्याच्यामध्ये यश मिळणार न मिळणार याची अपेक्षा न करता अशा गोष्टी करत राहायला पाहिजे. कारण कुठे कोणाला काय फायदा होईल काय सांगता येणार नाही. का कदाचित ही मालिका बघितल्यानंतर लोकांना काहीतरी थोडाफार चांगुलपणा मनामध्ये येईल, लोक भक्ती मार्गाला लागतील, संत वाङ्मय वाचायला लागतील, संतांच्या प्रेमात पडतील आणि काय म्हणतात त्याला भक्ती मार्गाला लागतील. असं एक विवेक जागा होईल. करेक्ट, अगदी बरोबर शब्द वापरला की त्या विवेकाची अत्यंत गरज आहे प्रत्येकाला. तर तुमच्या आयुष्यात अशी एखादी बालपणापासून अशी एखादी असतात ना आपल्या परिवारामध्ये एखादे काका असतात, आजोबा, त्यांचा धाक असतो, भीती असते, तसं तुमच्या आयुष्यामध्ये अशी कुठली व्यक्ती होती का की माझ्या वडिलांचा मला आदरापोटी धाक होता, भीतीपोटी आदर नव्हता मला. का वडिलांना मी खूप मानायचो, म्हणजे देवानंतर मानलं असेल तर मी माझ्या वडिलांना. आणि एखादी आठवण आहे जी तुम्हाला या निमित्ताने सांगायला आवडेल की जेव्हा जेव्हा माझ्या कठीण प्रसंग आले, जेव्हा जेव्हा माझी नोकरी सुटली म्हणा किंवा काही वाईट घडलं, तर मला पहिला आधार दिलाय तो माझ्या वडिलांनी की जे कायम माझ्या पाठीशी होते, मरेपर्यंत माझ्या पाठीशी होते. तर तुला सांगतो मी की मी नोकरी करायचो, सगळं करायचो वगैरे, म्हणजे ह्या क्षेत्रामध्येच मी पैसे कमवत असतो, पण ते फक्त मी उभा राहिलो माझ्या वडिलांमुळे, कारण त्यांचं पाठबळ मला होतं. त्यामुळे ते खूप महान होते. माझे आई वडील, माझी आई लवकर गेली तर तिचाही सहवास मला जास्त लाभला नाही, कारण ती 53 वर्षाची असताना गेली. जेव्हा कुठे आम्ही तारुण्यात सोडून कुठेतरी यश मिळायला लागलं होतं, ते माझ्या आईला बघता आलं नाही, पण माझे वडील माझ्या पाठीशी खंबीरपणे होते आणि त्यांचा मला आदरापोटी भीती होती, त्यांना मी खूप मानायचो. सर, आपण नेहमी बोलता बोलता सहज बोलून जातो. आता अध्यात्म, देव याविषयी मालिका मधनं पण आपण पाहणार आहोत, विषय पण त्या निमित्ताने त्या भोवतीच फिरतोय. तर बऱ्याचदा आपण असं म्हणून जातो की देवासारखा धावून आलास. कधीतरी आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो आणि बरेच येतात, लाखो प्रसंग येतात की त्या क्षणी एखाद्या माणसाविषयी ना कृतज्ञता वाटते आपल्याला की हा होता म्हणून मी तारून गेलो यात ना, हा देवासारखाच धावून आला. असं एखादा आहे का की जो तुम्हाला सांगायला आवडेल? असे प्रसंगच आहेत खूप, म्हणजे सांगायला पुस्तक लिहायला लागेल. खरंच, कारण काय माहितीये, असं होतं ना की आता एक असं प्रसंग म्हणाला की मी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलो. पण लोकांना आश्चर्य वाटेल की मी बोललोय मी ते, पण जे लोक देवाला मानत नाहीत त्यांना ते पटत नाही. पण काही माझे मित्र आहेत की ठीक आहे, तुला देवामुळे असं झालं असं वाटतंय ना, पण ठीक आहे, तुझं मत आहे. पण अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत की मी ट्रॅफिक जॅम मध्ये अडकलोय, मला नाटकाला वेळोवेळ पोचायचं असतं की मला 100% खात्री आहे की तिथे मी नाहीच पोचू शकत त्यावेळेत. पण मी जेव्हा देवाचं नामस्मरण केलं की देवाचा धावा केला, म्हणजे स्वामींचा धावा केला, तर
अचानक असं होतं की कोणतरी माणूस, पोलीस म्हणा, ट्रॅफिक पोलीस म्हणा, तो साईडला काहीतरी ट्रॅफिक वळवतो आणि ती लाईन मोकळी होते आणि ती लाईन सुरू होते. ज्या लाईन मी असतो आणि मी पटापट 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 जाऊन थिएटरमध्ये बरोबर वेळेत पोचलेलो आहे. असा प्रसंग मी एकदा नाही अनेक वेळा आलेला आहे. आता जे लोक मानतात देवाला ना, त्यांना असे अनुभव क्षणोक्षणी येत असतात. म्हणजे तू जर मानत असेल तर तुलाही वेळोवेळी येत असेल. तर हा अनुभव आपला आपला असतो. जो देव न मानणाऱ्या माणसाला सांगितलं तर कदाचित ते म्हणतील योगायोग आहे. पण ठीक आहे, हे त्यांचं मत आहे. आपण आपल्या अनुभवामध्ये आपला अनुभव की आपल्या पाठीशी कोणतरी आहे ही भावना आपल्यामध्ये असणं ही फार महत्वाचं असतं. कारण यू हॅव बीन टेकन केअर ऑफ असं ऍक्च्युली खरोखर घटना आहे ती, की तुमची काळजी घेतली गेली आहे. तुम्ही ती काळजी करू नका, तुम्ही तुमचं काम करा. म्हणजे सगळं उत्तम उदाहरण द्यायचं झालं, लहानपणी आपण वडिलांचा हात धरून चालतो, बोट धरून चालतो. आपल्याला ही काळजी नसते की आपण कुठे चाललोय. आपण इकडे तिकडे बघत, उड्या मारत, मजा करत जात असतो. का तर आपल्याला वडिलांवर विश्वास असतो आणि ते आपल्याला योग्य ठिकाणी पोहोचवण्याची खात्री असते. आणि आपण त्यामुळे आपण निर्धास्त असतो, फ्री असतो, आपण काही करत असतो. तसंच आपण केलं पाहिजे की जे आपण त्या परमेश्वराचं बोट धरून चाललोय, आपण बिंदास, आपल्याला माहिती आहे की आपली काळजी घेतली गेली आहे. तुम्हाला काम आहे तुमचं आनंद शोधणं आणि तुमचं काम करणं. बरं, जाता जाता मला विचारायला आवडेल की इतकी वर्ष तुम्ही काम करताय, अनुभवाची शिदोरी आहे जवळपास तुमच्याकडे. तर बरेचसे अनुभव येतात ज्यातनं आपण शिकत जातो. म्हणतो ना आपण की ठेच लागली की माणूस शहाणा होतो. असे कानाला खडे लागले असतील बरेचसे. कुठल्या गोष्टी आहेत ज्या आत्तापासून म्हणतो आपण चुका टाळतो आणि मग त्या करणं सोडून देतो, तर किंवा काही अनुभव आल्यानंतर आपण शिकतो त्यातनं आणि मग पुढे काम करताना आपल्याला त्या उपयोगी येतात. तुम्ही असे कुठले कानाला खडे लावलेत की जे यानंतर मी करणार नाही? म्हणजे काही नटांचे बाबतीत मी केलेलं आहे की आपल्या कला क्षेत्रामध्ये म्हणा किंवा नाट्य क्षेत्रामध्ये राजकारण कधीच आलं नाही. आज मला या क्षणी आता तो विषयच काढला म्हणून म्हणायचं की मला त्या माणसाचं नाव नाही घेणार मी, कारण तो फार मोठा कलाकार आहे. पण त्याच्याकडनं मला राजकारणाची खूप त्रास झाला. माझा वैयक्तिक त्रास झाला, माझ्या कुटुंबाला पण त्रास झाला. ते मी कायम मनात आहे, ते मनातून काढण्याचा प्रयत्न करतोय. मी करतोच आहे, तो माझा मित्रच आहे चांगला. पण मी त्याच्याबरोबर परत कधी काम करणार नाही हे मी ठाम केलंय माझ्या मनाशी. कारण मी राजकारणापासून थोडंसं अलीप असतो, मला आवडत नाही ते राजकारण. पॉलिटिक्स कला क्षेत्रामध्ये नसावं असं मला वाटतं. त्यामुळे त्याच्यातला इनोसन्स जातो. म्हणून मला इनोसंटली प्रामाणिकपणे काम करायचंय. त्यामुळे मी त्याच्याबरोबर काम करणार नाही यापुढे, एवढं मी कानाला कळालं. आणि हा जो प्रामाणिकपणा तुम्ही म्हणालेत ना, हाच हाताशी घेऊन तुम्ही पुढे प्रवास करणार आहात. आणि ही खूप छान अविट भक्ती आता आमच्या सगळ्यांच्या भेटीला येते, सखूच्या निमित्ताने येते. त्यांचं कार्य कळणार आहे, त्यांची भक्ती कळणार आहे आणि त्यातनं बरेचसे लोक जे भक्ती मार्गावर आहेत त्यांना आणखीन एक दिलासा मिळेल आणि ज्यांचा मार्ग भरकटलाय त्यांना नवीन दिशा सुद्धा. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर बोलले. त्यांना नवीन दिशा देणं, दाखवणं महत्वाचं आहे. आणि नवीन दिशा असं नाही, योग्य दिशा. करेक्ट. तर ती योग्य दिशा या सखा माझा पांडुरंग या मालिकेतून मिळेल अशी मला पूर्ण खात्री आहे. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलणं. आपण पहिल्यांदाच गप्पा मारल्या, पण तुम्ही खूप मनमोकळेपणाने आपल्या आयुष्यातलं खरंच प्रामाणिकपणे आपण खूप कमी लोकांना सांगतो आणि तुम्हाला सांगावं असं वाटलं, ह्यातच मला खूप छान वाटलं. बऱ्याच गोष्टी प्रामाणिकपणे सांगायच्या आहेत पण इथे आपण सोशल मीडियावर नाही. बरोबर, कारण कुठल्या गोष्टीचा कॉन्टेंट होईल सांगता येत नाही. करेक्ट. थँक्यू सो मच सर, छान वाटलं. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मालिकेसाठी. थँक्यू.